नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील मोई येथून 3 दिवसांपूर्वी 31 वर्षीय विवाहिता आपल्या 2 मुलांसह बेपत्ता झाली होती। याबाबत महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात तिघेजण बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती। बुधवारी 1 ऑक्टोबर 2025 रोजी या तिघांचे मृतदेह इंद्रायणी नदीत मोई तालुका खेड गावाच्या हद्दीत मिळून आले आहेत। धर्मेंद्र रामावत सिंह वय 33 राहणार भैरवनाथ मंदिराच्या जवळ मोई तालुका खेड जिल्हा पुणे मूळगाव उत्तर प्रदेश याने याबाबत 28 सप्टेंबर 2025 रोजी आपली 31 वर्षीय पत्नी आणि 6 वर्षांची मुलगी व 5 वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात दिली होती। महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग रजिस्टर क्रमांक 207/2025 अन्वये मिसिंग दाखल करण्यात आले होते। बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी मिसिंग व्यक्तींचा इंद्रायणी नदी परिसरात शोध घेत असताना इंद्रायणी नदी पात्रात मोई येथे बेपत्ता असलेली महिला आणि 2 मुले हे मृत अवस्थेत मिळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। तिघांचे मृतदेह मिळाल्याची माहिती महाळुंगे पोलिसांना कळवण्यात आली। पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन आई आणि 2 मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले। तिन्ही मृतदेह पोस्टमार्टम करिता YCM हॉस्पिटल पिंपरी येथे पाठवण्यात आले। महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मयत दाखल करण्यात आले आहेत। पोलीस पुढील तपास करत आहेत। दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेली महिला मोईमध्येच भंगार दुकानात रोजंदारीचे कामावर जात होती। बुल मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 1,54,56,554 रुपयांची फसवणूक झाली होती। याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी कोल्हापूर येथील दोघांना अटक केली। हे आरोपी मुंबईला पळून जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले। अक्रम शमशुद्दीन शेख वय 33 राहणार कोल्हापूर, विनय सत्यनारायण राठी वय 34 राहणार कोल्हापूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। गुगलवर गुंतवणुकीबाबत माहिती घेत असताना त्यांना बुल मार्केटबाबत माहिती मिळाली। त्यात त्यांनी इंटरेस्ट दाखवला असता इंग्लंड येथील क्रमांकावरून त्यांना अज्ञातांचे फोन आले। आरोपींनी बुल मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून 9,84,554 रुपये आणि 1,44,72,000 रुपये किमतीचे 2 बिटकॉइन घेत त्यांची फसवणूक केली। सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे। कडूस तालुका खेड येथील आरगडे शिवार या ठिकाणी बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद झाला आहे। कडूस गावठाणासह वाड्या वस्त्यांवर रात्रीच्या वेळी तर कधी भर दिवसा बिबट्याचे दर्शन होत असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाकडून या भागात पेट्रोलिंग सुरू आहे। बिबट्या एका जागेवर थांबत नाही, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या विश्वस्त ॲडव्होकेट डॉक्टर रोहिणी पवार यांनी पुढाकार घेत देवस्थानवर महिला लैंगिक छळ प्रतिबंध कायदा 2013 अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती म्हणजेच विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे। महाराष्ट्रात प्रथमच एखाद्या देवस्थानवर महिला लैंगिक छळ प्रतिबंध कायदा 2013 अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे। आळंदीच्या ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांना 75,000 रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत करत सेवेचा संस्कार जपलाय। पाऊस आणि पुराने मराठवाड्यात थैमान घातला आहे। या बळीराजाला हात आणि साथ देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर प्राथमिक विद्या मंदिर आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी पालकांनी एकत्रित येऊन पूरग्रस्तांसाठी 75,000 रुपयांचा निधी उभारला। या निधीतून गहू, तांदूळ, साखर, तेल इत्यादी जीवनावश्यक वस्तू खरेदी करून त्या मराठवाड्यातील बांधवांसाठी रवाना केल्या। दसऱ्याच्या 1 दिवस अगोदर खेड तालुक्यातील काळूसमध्ये माळवाड येथे दसरा संपन्न होतो। याला एक ऐतिहासिक परंपरा आहे। या माळवाडीमध्ये श्री चौंडाई मातेचे देवस्थान आहे। यामध्ये आजच्या दिवशी माळवाडीतील सर्व ग्रामस्थ, लहान मुलं घरी स्वयंपाक न करता पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन माळवाडीमधील मंदिराच्या ठिकाणी येतात। तिथेच उपवास सोडून पुरणपोळी याची शिदोरी खाल्ली जाते। तसेच या दिवशी एक भला मोठा दगड अंगावर खांद्यावर उचलून येथे पूर्वापार चालत आलेली परंपरा जोपासली जात आहे। या कार्यक्रमास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनीही आवर्जून हजेरी लावली। दसरा हा सण आमच्या माळवाडीचा पारंपरिक 1 दिवस अगोदर सर्वांच्या दसऱ्याच्या 1 दिवस अगोदर असतो। त्या दिवशी आम्ही सर्व माळवाडीकर एक काठी आणि पालखी घेऊन सर्व जेवण बिवण घेऊन इकडे मंदिराकडे येतो। सर्वजण
एकट्या बसून जेवण सर्व एकत्र करून. पुणे नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते चाकण दरम्यान अनेक ठिकाणी हमखास वाहतूक कोंडीचा अनुभव येत आहे. त्यामुळे नाशिक फाटा ते चाकण दरम्यानचा प्रवास अनेकांना नकोसा झालाय. मोशीपासून या वाहतूक कोंडीला सुरुवात होत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे या भागातील उन्नत मार्गाचे काम कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उन्नत मार्गाची निविदा 25 सप्टेंबरला उघडणार होती, मात्र तिला आणखी महिनाभर लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पुणे नाशिक महामार्ग ते तळेगाव शिक्रापूर महामार्गाच्या दरम्यान वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. अनेकदा रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकून पडतात. अनेकदा वेळेत उपचार न मिळाल्यानं जीवही गेले. कारण अपघात झाल्यानंतर सुरुवातीचा काही वेळ रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र या अपघातातील जखमी रुग्णांना वाहतूक कोंडीत अडकून पडल्यानं अनेकदा आपल्या प्राणांना मुकावं लागलंय. चाकणच्या वाहतूक कोंडीची महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून रोजगाराच्या निमित्तानं आलेल्या कामगारांमुळे, देशभर आणि जगभरातून आलेल्या उद्योजकांमुळे सुद्धा जगभर चर्चा होत आहे. मात्र याच चाकणच्या कोंडीबाबत राज्य शासन आणि केंद्र शासन अनभिज्ञ असल्याचं आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळत आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकण भागात आंबेठाण चौक ते चिंबळी फाटा दरम्यान सिग्नलचे नियम तोडण्यात सर्वच वाहन चालक आग्रही असतात. येथील आळंदी फाटा आणि स्पायसर चौक भागात सिग्नल तोडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेली वाहने अशी अपघातांना निमंत्रण देतात. खेड तालुक्यातील कुरकुंडी गावातील नवरात्रीच्या महोत्सवात गावातील मंदिरामध्ये अनेक पिढ्यांची जवळपास 125 ते 135 वर्षांची परंपरा असलेला सोंगटा नमस्कार म्हणजे सारीपाट हा खेळ खेळला जातो. या खेळात 2 संघ समोरासमोर बसून खेळ खेळला जातो. गावातील नवीन खेळाडू ही परंपरा जपत आहेत. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज आणि MBA कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं पारंपरिक हातगा भोंडला कार्यक्रमात गरबा दांडिया खेळत युवतींनी आनंद लुटला. खेड तालुका एज्युकेशन सोसायटीची 87वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या कला दालन, वाचन कक्ष, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, स्केटिंग मैदान यांचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं. राजगुरुनगर नगर परिषदेची अंतिम प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर एकूण 51 हरकती घेण्यात आल्यात. यापैकी 7 प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचना मान्य करण्यात आल्यात. निवडणुकांची बिगुल आता वाजलाय. राज्यभरातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय. शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी वाडा येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात एकल महिलांच्या मेळाव्याचं आयोजन सकाळी 10 वाजता करण्यात आलंय. या मेळाव्याला वाडा परिसरातील 350 महिलांना राज्याच्या सामान्य प्रशासनातील अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा मार्गदर्शन करणार आहेत. बालाजी ग्रुप आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं काळूस गावठाण येथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांना चांदीचा छल्ला, सोन्याची नथ आणि मानाची पैठणी अशी बक्षिसे देण्यात आली. गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या दसरा सणाच्या मुहूर्तावर नवीन वाहने, कपडे, दागिने खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी झाली होती. तर 2 दिवसांपासून दसऱ्या निमित्ताने राजगुरुनगर शहर आणि परिसरात पूजेसाठी झेंडूच्या फुले विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आल्यानं 150 रुपये किलोवरून घसरण होऊन 100 किलोवर आता त्यांचा दर स्थिरावलाय. सायंकाळी फुलांच्या दरात 20 ते 30 रुपयांची घट झाली आहे. मागील अनेक वर्ष केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात अडकून असलेले चाकण मार्केट यार्डमधील ऑक्शन हॉलचे काम आता पूर्णत्वास येत आहे. अखेरच्या टप्प्यातील पत्रे बसवण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल चाकण मार्केटमध्ये आल्यानंतर यापुढे किमान सुरक्षित राहणार आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते. अनेकदा अवकाळी पावसात शेतकऱ्यांचा कांदा भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मागील 20 वर्षात अनेकदा ऑक्शन हॉल
उभारण्याच्या घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्ष कार्यवाही झाली नव्हती. खेड बाजार समितीत नवीन कार्यकारी मंडळ सत्तेत आल्यानंतर अखेर या कामास प्रत्यक्षात सुरुवात होऊन हे काम पूर्णत्वास येत आहे. बाजार समितीच्या सर्व 18 संचालकांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य झाल्याचे बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे व संचालक माणिक गोरे यांनी सांगितले. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांचे भाव वाढले आहेत. परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे शेतीवर मोठा परिणाम झालाय. झेंडू सोबत इतर फुलांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलांचे दर वाढले आहेत. फुलांचे दर 100 पार झाल्याचे चित्र चाकणमधील घाऊक बाजारात पाहायला मिळत असून संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने दिलेल्या तडाख्याने फुल शेती ही अडचणीत सापडली आणि फुलांचे दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फुलांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी चाकणमध्ये झाली होती. मुसळधार पावसामुळे फुलांचे उत्पादन कमी होऊन दरात वाढ झाली आहे. चाकण मार्केटमध्ये बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी मराठवाडा आणि विदर्भातून 200 ते 250 गाड्या फुलांची आवक झाली होती. कविता धनराज पाटील. आज जागेवर 60 आहे 70 आहे. जागेवरती म्हणजे घाऊक बाजार मार्केटला आणि मग तुम्ही किरकोळ बाजारात काय 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. झेंडूच्या फुलाचे मुख्य कारण, आवक होण्याचे मुख्य कारण म्हणजे उद्या दसरा आहे आणि आज दसऱ्याच्या अगोदर कंपन्यामध्ये मशिनरींची पूजा केली जाते. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड स्वरूपात आवक या झेंडूच्या फुलाची झालेली आहे. झेंडूच्या फुलाची आवक अंदाजे 200 ते 250 गाड्यांची आवक या ठिकाणी चाकण मार्केटमध्ये झालेली आहे आणि फुलाला भाव मागच्या आठवड्यात 30 ते 35 रुपये किलो होते, परंतु आज रोजी 40 ते 80 रुपये किलो असा झेंडूला भाव मिळालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी झेंडूची जी आवक होती ती संपूर्णपणे माल विकला गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला थोडा आनंद भेटलेला आहे, कारण त्यांचा माल कुठल्याही प्रकारचा या बाजारामध्ये शिल्लक राहिलेला नाही. त्याचप्रमाणे या झेंडूची किरकोळ बाजारामध्ये 80 ते 100 रुपये किलोची विक्री चालू आहे. त्याचप्रमाणे या बाजारात शेवंतीची सुद्धा आवक ही मोठ्या प्रमाणात झाली, परंतु त्याला 150 ते 180 रुपये किलोला भाव मिळालेला आहे. चाकण मार्केटमध्ये जो आज रोजी माल आलेला आहे तो माल, झेंडूचा माल हा विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि परराज्यातून सुद्धा या ठिकाणी माल आलेला आहे. अशी सर्वसाधारण बाजारामध्ये स्थिती आहे. चाकण काळूस रस्त्यावर मनशक्ती केंद्र ते चाकण महाविद्यालयपर्यंत चाकण नगर परिषद यांनी प्रस्तावित केलेली 5 कामे दुबार होत आहेत. त्यामुळे शासनास दिलेल्या सप्टेंबर 2024 मधील प्रस्तावास मान्यता देण्यास विलंब होत असल्याने खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर शासनाने जिल्हाधिकारी पुणे यांना सविस्तर अहवाल मागून घेतला. सदर दुबार 5 कामे करणाऱ्या ठेकेदाराचे कार्यादेश रद्द करून नव्याने प्रस्तावित मनशक्ती केंद्र ते चाकण महाविद्यालय कॉन्क्रीट रस्ता करण्यासाठी 1,45,00,000 रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने मागील अनेक दिवस वेगवेगळ्या कारणांनी अडकून पडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. खेड तालुक्यातील जालिंदर नगर येथील जिल्हा परिषद शाळा एज्युकेशन या इंग्लंड येथे मुख्यालय असणाऱ्या जागतिक संस्थेने आयोजित केलेल्या वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन या स्पर्धेमध्ये जगभरातील समुदायाने पसंती क्रमांकानुसार केलेल्या मतदानानुसार सर्वाधिक मते मिळवून कम्युनिटी चॉईस अवॉर्ड या मानाच्या विभागात सर्वोत्कृष्ट ठरले. लोकसहभागातून विकसित जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. या शाळेला 1 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. मंत्री दादा भुसे यांनी या प्रशालेचे आणि शिक्षकांचे कौतुक केले आहे. जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला T4 एड्युकेशन या जागतिक शैक्षणिक संस्थेच्या वतीनं वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइजेस कम्युनिटी चॉईस अवॉर्ड हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यार्थी व शिक्षकांचे समर्पित योगदान, गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि यातून आकारास आलेले यश हे अत्यंत अभिमानास्पद आहे. 15 नोव्हेंबर रोजी अबुधाबी येथे भव्य सोहळ्याच्या माध्यमातून जालिंदर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा क्षण निश्चितच पुणे जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेला प्रेरणा देणारा ठरणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.